प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आपण पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम, जय ख्रिस्त, प्रेज द लॉर्ड. पहा, स्तोत्रसंहिता 136, स्तोत्रसंहिता 136 यातलं 8वं वचन काय म्हणतं? स्तोत्रसंहिता 136 यातलं 8वं वचन, ज्याने दिवसा प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला, त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, स्तोत्रसंहिता 136 यातलं 8वं वचन पुन्हा एकदा वाचतो की ज्याने दिवसा प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला, त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. होय, त्या देवाची, त्या परमेश्वराची दया सनातन आहे. तो सर्वांवर सारखीच प्रीती करणारा परमेश्वर आहे. धार्मिक, अधार्मिक सर्व लोकांवर सारखंच प्रेम करणारा, प्रीती करणारा तो परमेश्वर आहे. तो जगातील प्रत्येक व्यक्तीवर, मग तो धार्मिक असो अधार्मिक असो, सर्वांवर सारखी प्रीती करणारा तो परमेश्वर आहे. आणि त्याने प्रीतीचं स्वरूप प्रगट केलं त्याच्या पुत्राद्वारे, ख्रिस्ताद्वारे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होय, देवाने एवढी प्रीती सर्व जगातील लोकांवर केली. आणि होय, आपण त्या प्रीतीमध्ये राहावं, त्या प्रीतीमध्ये वाढावं, त्या प्रीतीने आपलं काम करावं. आणि त्या प्रीतीने, विजयशाली प्रीतीमध्ये आपण पाया घातलेले, वाढत असलेले असे आपण परमेश्वराला ख्रिस्तामध्ये दिसलो पाहिजे. आपलं प्रत्येक कार्य पौल म्हणतो प्रीतीने करणारे बना. प्रेज द लॉर्ड. या आपण छोटीशी प्रार्थना करूया आणि आजच्या सहभागितेला आपण प्रभू येशूमध्ये चालू करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. ही सुंदरशी वेळ आमच्या जीवनात आणलीस त्याबद्दल ख्रिस्ता तुला धन्यवाद देतो. जेवढे ऑनलाईन पाहतील, आमचे शेजारचे, त्यांचे लेकरं, त्यांचे लहान लेकरं, घरातील लोक, सर्वजण ख्रिस्तामध्ये, हिवाळे कुटुंब ख्रिस्तामध्ये तुझकडे सुपूर्त करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आज जिथे कुठे प्रार्थना चालू असतील त्या प्रार्थनेमध्ये येणारे अडखळणं ख्रिस्तामध्ये घालू. जे लोक सेवा करतायत तुझी परमेश्वरा ख्रिस्तामध्ये, त्यांना सामर्थ्य दे, बळ दे, आत्मिक ज्ञान दे, वचनाचं ज्ञान त्यांच्या ठाई तू घाल. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारे, चालणारे असे ख्रिस्ती विश्वासू बनव. आमच्या हातून ज्या कळत नकळत चुका होतात त्या सर्व चुकांची, अपराधांची ख्रिस्ताच्या नावात आम्हाला क्षमा कर. आणि होऊ दे आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणाविषयी नाराज असू तर त्याबद्दल आम्ही ख्रिस्तामध्ये क्षमा करतो. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. त्याने आपल्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सुंदरशी वेळ दिली, सुंदरशी संध्याकाळ दिली. या संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा आज त्याची स्तुती आराधना करू. आपल्याला ज्या शब्दांनी जमेल त्या शब्दांनी आपण परमेश्वराची प्रभू येशूमध्ये स्तुती आराधना करणारे असलो पाहिजे. कारण की परमेश्वर तुमचं अंतकरण, तुमचं हृदय पारखणारा तो आहे, जो खरेपणाने, आत्म्याने त्याची सेवा करतो, त्याची आराधना करतो, त्याचे शब्द तो ऐकणारा असा परमेश्वर आहे. लक्षात ठेवा, तो जिवंत परमेश्वर आहे. त्याचे डोळे अखिल पृथ्वीवर फिरत असतात. तो सर्वांना पारखतो, सर्वांना निरखतो, सर्वांचे भाव तो जाणतो. आज ज्या भावामध्ये तुम्ही असाल, ज्या विश्वासाने तुम्ही राहत असाल, तो सर्व पारखत आहे, बघत आहे. तुमची कष्ट बघत आहेत, तुमचे अश्रू पाहत आहेत, तुमची भक्ती पाहत आहे, तुमच्या प्रार्थना पाहत आहे, तुमची तयारी पाहत आहे. या सर्व गोष्टी तो पारखणारा त्याच्या आत्म्याद्वारे असा तो जिवंत पिता आहे. या आपण त्याच्या नावाची स्तुती करू.
त्याच्या नावाला आपण मान, महिमा, गौरव देऊया. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हा हा हालेलुया, ओ हो होसाना, ला 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 ला, हालेलुया आमेन. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हा हा हालेलुया, ओ हो होसाना, ला 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 ला, हालेलुया आमेन. खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप, बोलो अब तुम अपने हृदय को, जिसमें रहे नादान. खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप, बोलो अब तुम अपने हृदय को, जिसमें रहे नादान. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हा हा हालेलुया, हो होसाना, ला 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 ला, हालेलुया आमेन. ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार, उसको बना लो केवन हारा, नाव लगा लो पार. ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार, उसको बना लो केवन हारा, नाव लगा लो पार. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हा हा हालेलुया, हो होसाना, ला 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 ला, हालेलुया आमेन. वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा सा. आशा मेरी अब तो यही है, चलो तू मेरे साथ. वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ. आशा मेरी अब तो यही है, चलो तू मेरे साथ. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हा हा हालेलुया, हो होसाना, ला 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 ला, हालेलुया आमेन. हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम, आएगा वो लेने तुमको, रहना तुम भी तैयार. हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम, आएगा वो लेने तुमको, रहना तुम भी तैयार. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया, ओ होसाना, ला 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 ला,
हालेलुया, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की सुंदरशी वेळ त्यांनी आपल्या जीवनामध्ये पुन्हा एकदा दिली. आणि होय, तो धन्यवादित परमेश्वर आहे. त्याच्या नावाला आपण नेहमी धन्यवाद देणारे असलो पाहिजे. आपल्या जीवनातून, आपल्या अंतःकरणातून, आपल्या आत्म्यातून पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने देवाला धन्यवाद देणारे बनलो पाहिजे. आणि जेव्हा आपण अशी स्तुती आराधना करतो, सर्व परिस्थितीकडे न पाहता सर्व परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद देतो, तर आपण त्याची मेंढर, त्याचा कळप असे आहोत. कारण की आपल्याला आशा आहे. आपल्याला आशा काय आहे? की आपला स्वर्गीय पिता आपल्याला सोडणार नाही, टाकणार नाही. तो एक ना एक दिवस या जगामध्ये त्याचा पुत्राला पाठवेल. आणि जसा ख्रिस्त म्हणालाय, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे परत येईन. तो येईल. तोपर्यंत आपण जिवंत असू वा जिवंत नसू, पण ख्रिस्तामध्ये आपली चित्तवृत्ती बदलणारे, प्रीतीने राहणारे आपण असलो पाहिजे. जर आपण असे बदलत आहोत, तर ख्रिस्ताच्या आत्मिक प्रतिरूपाचे आरशाप्रमाणे वैभवाचं प्रतिबिंब पाडणारे असे आपण असलो पाहिजे. आपल्या जीवनातून ख्रिस्ताच्या वैभवाचं प्रतिबिंब पाडणारे असलो पाहिजे. म्हणजे आपल्यातून ख्रिस्त, त्याचं प्रतिरूप, प्रेमाचं, शांतीचं, सौम्यतेचं स्वीकार करणार दिसलं पाहिजे. ते आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनामध्ये व्यतीत झालं पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्याला या जगामध्ये यासाठी ठेवलंय की आपण ते ख्रिस्ताचा प्रकाश, ख्रिस्ताचं तारण, सौम्यता, शांती, प्रीती कितीही विपरीत परिस्थिती असताना दाखवणारे कृतीमधून असलो पाहिजे. आणि जेव्हा आपण असे बनतो, तर त्याचे प्रतिरूप आपल्या ठाई तयार होतं. त्या गुप्त मनुष्याप्रमाणे आपण बदलतो. त्या गुप्त मनुष्याप्रमाणे जो विश्वासाने तुमच्या ठाई वास करतो आणि सर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला शक्ती, सामर्थ्य देतो. काल आपण ऐकलं पहा, सर्व परिस्थितीमध्ये, अशक्तपणामध्ये तो तुमच्या ठाई, आपल्या ठाई काय आहे? शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुमची सर्व परिस्थिती बदलू शकतो. आणि जो बदलू शकतो, जो आपल्याला नेऊ शकतो सार्वकालिक जीवनामध्ये, त्यामध्ये आपण असणारे असलो पाहिजे. जो आपल्याला नेऊ शकतो त्यामध्ये आपण असलं पाहिजे. जो स्वर्गात बसलाय देवाच्या उजव्या साईडला, त्याच्या विश्वासात आपण घडणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. शारों का गुलाम है तू मेरा मसीहा, शारों का गुलाम है तू मेरा मसीहा, तू मुझे जल देता जिससे मैं फिर हो जाता. पहा, ख्रिस्त तो शारोनचा गुलाब आहे. उपासना संगीत मध्ये एक गाणे पहा, हे काल तरुवर नूतन कलिका फुलली. होय, त्या अंधकारावर ख्रिस्त ती प्रेमाची कळी परमेश्वराने लावली, यासाठी की सर्वांनी त्या विजयशाली प्रीतीमध्ये बदलावं आणि ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये आत्मिक रूप तयार होत असता सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश व्हावा. तो त्या मेंढरांकरता, आपल्या सर्व मेंढरांकरता दरवाजा, जीवनी भाकर असा आहे. तो कसा आहे? तो शारोनच्या त्या गुलाबासारखा, कुंकुम पुष्पासारखा आणि त्या सर्व अंधकारमय कालखंडावर लावलेली नवीन कालतरूची कळी म्हणजे तो ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. आपलं जीवन हे आत्मिक असावं, आतून बदलणाऱ्या ख्रिस्ताचं आत्मिक स्वरूपाचे प्रतिबिंब पाडणाऱ्या आरशासारखे आपण असावं.
ही देवाची इच्छा आहे. म्हणून तो जुना आदाम काढावा म्हणून ख्रिस्ताला देहाने, पापी देहाने या जगात पाठवलं, की प्रत्येक मनुष्याने त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवावा आणि जुन्या त्या पारंपरिक लादलेल्या पापाच्या खंडापासून सुटावं. प्रेज द लॉर्ड. देवाची योजना मोठी आहे. याकरता प्रार्थना करत असताना सुद्धा देवाची योजना समजून आपण प्रार्थना करणारे असलो पाहिजे. इफिसकरास पत्र 5 अध्याय 10 वचन सांगतं पहा, प्रभूला काय पसंत पारखून घेत चला. योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय योहान सांगतो पहा, आपल्याला ठाऊक आहे की आपण त्याच्या इच्छेने मागतो तर तो आपल्याला देतो, आपला ऐकतो. म्हणजे तुमच्या गरजानुसार मागू नका असं देवाचं वचन सांगत नाही. पहिलं त्याचं राज्य धार्मिकता शोधा. परमेश्वराला सर्व ठाऊक आहे आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे. याकरताच आपल्याला ठेवलेलं आहे. आजूबाजूची सर्व परिस्थिती वाईट असताना ख्रिस्ताच्या प्रीतीचा सुगंध पसरवणाऱ्या आपण सुद्धा ख्रिस्तामध्ये त्या कळ्या आहोत. कारण की तो प्रीतीचा सुगंध आतमध्ये आहे. तुमच्या विश्वासाद्वारे तुमच्या ठाई तो वास करतो आणि त्याच्या अघात अशा संपत्तीने आत्म्याने तुम्हाला बलसंपन्न असं बनवतो असं पौल सांगतो. याकरता त्याच्यावर नेहमी सामर्थ्यावर विश्वास ठेवा ख्रिस्तामध्ये. तो तुमच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुमच्या ठाई वास करतो. गुप्त मनुष्याप्रमाणे जी अविनाशी शोभा ती असावी असं पेत्र सांगतो. प्रेज द लॉर्ड. त्याकरता ते उपासना संगीत मधलं गाणं माझी आजी गायची मला फार आवडतं, की ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. यासाठी बोलली की आपल्यातला तो दुर्गंध निघून जावा. जो दुर्गंध या जगाच्या समरूपतेमुळे होता, आदामामुळे होता, तो निघून जावा आणि एक आत्मिक पुरुष ख्रिस्तासारखा धार्मिकतेने पूर्ण, सत्यतेमध्ये पूर्ण असा निर्माण व्हावा. आणि ती प्रतिमा सगळ्या ठिकाणी तयार होत असताना आपण जेव्हा विश्रांती जाऊ, ख्रिस्त राखू, त्यानुसार आपल्या त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश व्हावा. ही ती देवाची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. शारों का गुलाब है तू मेरा मसीहा, शारों का गुलाब है तू मेरा मसीहा, तू मुझे जल देता जिससे मैं फिर हो जाता. पहा, तू जिवंत पाण्याचा झर आहे. जसा तुमच्या जीवनी ठेवलेला विश्वासाद्वारे वास करतो. पहा, ख्रिस्त म्हणतो जो मजवर विश्वास ठेवतो त्याच्यातून उफळत्या पाण्याच्या नद्या झरा असं तुम्ही वाहता. तो झरा पवित्र आत्मा आहे. ख्रिस्त तो जिवंत पाण्याचा झरा आहे. तुम्ही जेव्हा विश्वास ठेवता तुमच्या जीवनात आनंद, शांती, सार्वकालिक जीवनाचा तो तुमच्या जीवनात पेरतो. जसा तो वधस्तंभावर परमेश्वराच्या सामर्थ्यात होता, परमेश्वरावर विश्वास ठेवून होता, तसं आपण या जगामध्ये सर्व संकटात, अडचणीमध्ये तो तुमच्या ठाई ख्रिस्ताची शांती, विश्वास, पाण्याचा झरा असे तुम्हाला बनवतो. प्रेज लॉर्ड. यासाठी की त्यातून जे भुकेले ताणले आहेत सार्वकालिक जीवनाचे ते तृप्त व्हावेत. तू मुझे जल देता जिससे मैं फिर हो जाता, तू मुझे जल देता जिससे मैं फिर हो जाता, तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा, तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा, तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा, तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. शारों का गुलाब है तू मेरा मसीहा, शारों का गुलाब है तू मेरा मसीहा. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो.
हो, या वेळेकरता समयाकरता पुन्हा एकदा तू आम्हाला ख्रिस्तामध्ये एकत्र आणलं आणि तुझ्या आत्मिक बोधाने आम्हाला पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये तू भरशील, आम्हाला ठाऊक आहे पित्या. ख्रिस्ता, प्रत्येकाने ठेवलेला विश्वास आधारे त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये वास कर प्रभू येशू, आणि प्रत्येकाचं जीवन तुझ्या प्रीतीच्या सुगंधाने ख्रिस्तामध्ये तू बदल. प्रत्येकाला त्या खडकावर, ख्रिस्तावर वचनानुसार कृती करणारे पाया घातलेले असे बनव. सर्व मोह, पाश, संकट, दुष्टाची कुजबूज यापासून त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये सुरक्षित असं ठेव. तुझी वाणी प्रत्येकाला ख्रिस्ता ऐकू यावी आणि त्या वाणीने चाललेलं मेंढर ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तू बनव. आज जिथे कुठे प्रार्थना चालू असतील त्या प्रार्थनेमध्ये येणारे अडखळण ख्रिस्तामध्ये तू घालव. आणि होय पित्या, येणारं वचन पवित्र आत्म्याच्या बोधाने सांगितलं जावं म्हणून सांगणाऱ्याच्या मुखास एक ख्रिस्तामध्ये स्पर्श कर. प्रार्थना सर्व विनंत्या तू ऐकलेल्या आहेत याबद्दल ख्रिस्तामध्ये धन्यवाद देत ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. एक सुंदरशी वेळ तिने आपल्या जीवनात आणली आणि या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण त्याचं वचन, त्याची आत्मिकता आणि आत्मिक बोध ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा आपण आज घेणार आहोत. पवित्र आत्मा परमेश्वराचा हा तो सहाय्यक आहे, वचनाविषयी शिकवणारा, ख्रिस्ताच्या शिकवणीची बोध देणारा आणि त्या गोष्टी तुम्हाला आपल्याला विदित करणारा, आठवण करून देणारा, मार्ग दाखवणारा, सत्यात राखणारा आणि होणाऱ्या गोष्टी विदित करणारा तो पवित्र आत्मा आहे. होय, तो पवित्र आत्मा आहे. तो त्याच्या सामर्थ्याचा विश्वासही तुम्हाला खात्री देणारा, त्याचं वचन तुम्हाला शिकवणारा, मार्ग दाखवणारा, होणाऱ्या गोष्टी विदित करणारा आणि सत्यात राखणारा असा तो पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, जो प्रभूपासून, ख्रिस्तापासून शिकतो, परमेश्वराच्या शिकवणीत वाढतो, परमेश्वर त्याविषयी सांगतो की पहा, विपत्काली मी त्यास आराम देईल. जे परमेश्वराच्या समागमे राहतात, पवित्र आत्म्यामध्ये शिकतात, अहोरात्र धर्मशास्त्रामध्ये, बायबलमध्ये, वचनामध्ये रममाण होतात, परमेश्वर त्यांना सर्व विपत्काली आराम देणारा असा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व विपत्तीमध्ये सुरक्षित राखणारा, चालवणारा, त्याच्या आत्म्याद्वारे ख्रिस्तामध्ये बोध करणारा तो परमेश्वर आहे. इस्रायल लोकांना मोशेद्वारे समुद्र दुभागून त्याने त्या दोन्ही समुद्र दुभागलेल्या परिस्थितीतून त्याने मोशेद्वारे इस्रायल लोकांना बाहेर काढलं. परमेश्वराची पावलं दिसली ना, तसं वचन स्तोत्र संहितेमध्ये आहे, पण परमेश्वराने मोशेद्वारे इस्रायल लोकांना त्या समुद्र दुभागून त्या परिस्थितीतून बाहेर काढलं. दाविदाला त्या गोल्यात अशा अवाढ्य सरदारासमोर उभा केलं आणि पहा, देवाच्या सेनेला तुच्छ मानणाऱ्या गोल्याथाचा दाविदाने पराभव केला. पहा, सर्व विपत्काली परिस्थितीमध्ये जर प्रत्येकाला वाचावं असं वाटत असेल येणाऱ्या परीक्षा प्रसंगापासून, तर आपण देवाच्या वचनामध्ये रममाण राहणारे, देवाच्या विश्वासात, ख्रिस्ताच्या विश्वासात वाढणारे आपण असलो पाहिजे. आणि असे सर्व जण जे त्याच्या शिक्षणाशी आतुर आहेत, पवित्र आत्म्याद्वारे शिकतात, त्या संगती बोलतात, त्या संगती मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याकरता अहोरात्र प्रयत्न करतात, अहोरात्र त्याला हक्का मारतात, अशा सर्वांना जो तो पिता शिकवतो पवित्र आत्म्याद्वारे, त्यांना तो विपत्काली राखणारा, आराम देणारा असा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. होय, ख्रिस्ताच्या नामामुळे निंदा, छळ, वचनानुसार वर्तन करताना येणार आहेत, संकट येणार आहेत, आपल्याला जीव सुद्धा गमावा लागेल, पण त्याच्या पुढे जीवनी मुकुट घेऊन जो ख्रिस्त उभा आहे, जो मरणातून पार गेला, त्याकडे पाहणारे आणि त्याच्या परमेश्वराच्या पवित्र आत्म्यामध्ये शिकणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
काही गोष्टी असतात, काही परीक्षा असतात, मनुष्याने केलेल्या चुकांच्या गुद्द्या त्याला मिळत असतात. परमेश्वराच्या योजनेद्वारे येणारं दुःख तारणदायी पश्चाताप उत्पन्न करतं, असं देवाचं वचन सांग. आणि मनुष्याने केलेल्या चुका असतात, त्याच्या गुद्द्या तो भोगत असतो. पेत्र म्हणतो मुकाट्याने भोगा. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये, संकटामध्ये, परीक्षामध्ये देवाला दोष देणारे बनू नका. कारण की आपल्याला ठाऊक नाही की देवाच्या योजनेद्वारे आहे का आपल्या गुद्द्यांद्वारे. ते शोधा पहिल्यांदा आपण ते शोधणं गरजेचं की आपण कशामुळे खाली पडलेलो, आपल्या जीवनामध्ये त्या कशामुळे त्या गोष्टी आलेल्या आहेत. आपल्या पापांचे गुद्दे आहेत, त्रासचा पश्चाताप करा. आणि जर ते वचनानुसार जगत असताना, ख्रिस्ताच्या नावामुळे जगत असताना देवाला ते योग्य असे मोजले जाईल, धन्यवाद द्या. सर्व परिस्थिती बदलणारा तो परमेश्वर आहे. सर्व परिस्थितीतून तो बाहेर काढणारा परमेश्वर आहे. पहा, जो परमेश्वराच्या सानिध्यात राहून शिकतो ना, शिक्षण घेतो, बायबलच्या वचनाविषयी पवित्र आत्म्याद्वारे शिकतो, अशा सर्वांना विपत्काली राखणारा तो परमेश्वर आहे. दानियल, काल आपण ऐकलं पहा, दानियल, अशा सर्वांना जे त्याच्या शिक्षणाविषयी आतुर आहेत आणि त्याच्याकडून शिकण्याविषयी आतुर आहेत, पवित्र आत्म्याविषयी उत्सुक आहेत, शिकवण्याविषयी, ख्रिस्ताची वाणी कानावर पडावी अशी आतुर आहेत, अशा सर्वांना शिकत असलेल्या सर्व मेंढरास विपत्काली आराम देणारा तो परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. अशा मनुष्यास विपत्काली आराम देईल. या आपण या संदेशाकडे जाऊया. अशा मनुष्यास विपत्काली तो आराम देईल. परमेश्वर विपत्काली अशा मनुष्यास आराम देतो, जो त्याच्या सानिध्यात राहून शिकतो, पवित्र आत्म्याविषयी उत्सुक असतो, वचनाविषयी रममान असतो, अहोरात्र त्याच्या वचनात रममान असतो, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राहतो, प्रीती करतो, शांतीने राहतो, सौम्यतेत राहतो, प्रार्थनेत राहतो, जगापासून समरूपता तोडतो. अशा सर्वांना विपत्काली आराम देणारा तो परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 66 त्याचं 10 ते 12 वचनामध्ये वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 66 यातलं 10 ते 12 वचनामध्ये वचन काय नमूद आहे पहा. हे मुख्य गवयासाठी संगीत स्तोत्र आहे. स्तोत्रसंहिता 66 10 ते 12 वचन. हे देवा, तू आम्हास पारिकले आहे, रूपे गाळतात तसे तू आम्हास गाळून पाहिले आहे, तू आम्हास जाळ्यात गुंतविले, तू आमच्या कंबरेला भारी ओझे बांधिले, तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वारी करावयास लाविले, आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो तरी तू आम्हास बाहेर काढून समृद्ध स्थळी आणले. प्रेज द लॉर्ड. जेव्हा सर्व परीक्षेमध्ये, सर्व अशा प्रसंगामध्ये, संकटामध्ये जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात राहता, आपल्या मुखातून दोष देणं बंद करता आणि ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये स्वतःला बदलण्यासाठी प्रयत्नशील असता, परमेश्वर अशा सर्वांना त्या सर्व परिस्थितीतून बाहेर काढतो आणि पहा, तो समृद्ध स्थळी घेऊन जातो. आपल्या जीवनात जे संकट येत असतात, अडचणी येत असतात, सर्व गोष्टी आपण बदलावं, त्याच्या प्रतिरूपाचं ख्रिस्तामध्ये ते आत्मिक रूप तयार होतो, विश्वास दृढ व्हावा, धीर दृढ व्हावा, ही ती परीक्षा आहे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 66 10 ते 12 वचनामध्ये नमूद, हे देवा, तू आम्हास पारखले आहे. परमेश्वर पारखत असतो, प्रत्येकाला पारखतो. पहा, ख्रिस्त हा पारखलेला होता. तो पारखलेला होता म्हणून या जगात पाठवण्यात आला. आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडायचं असेल, परमेश्वराला निवडणूक त्याची शिक्का मारायचा असेल तर तो पारखत आहे. प्रत्येकाला पारखून घेतो तो. मग ते पारखण्याची परमेश्वराची पद्धत वेगळी आहे. संकट आहे, दुःख आहे, क्लेश आहे, पण या सर्व परिस्थितीत देवाला दोष न देणारे, इतरांना दोष न देणारे, कुटुंबांना दोष न देणारे, कलस्यामध्ये दोष न देणारे, तर देवाला प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद देणारे आणि बदलणारे, आस्था धरणारे, पश्चाताप करणारे, अहोरात्र परमेश्वराच्या समागमी राहणारे असे बना.
तू आम्हा जाळ्यात गुंतवले, तू आमच्या कमरेस भारी ओझ बांधिले, तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वारी कराव्यास लाविले, आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो. अशी सर्व परिस्थिती असताना शांत राहा. लक्षात ठेवा की परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे, तो तुम्हाला सोडवेल. शांत राहा, प्रीतीने राहा. तो काळ निघून जाऊस तोपर्यंत परमेश्वर तो काळ लवकरच सर्वांच्या जीवनातला संपेल. पहा पुढे वचन काय म्हणतं पहा. तू मनुष्याच्या आमच्या डोक्यावरून स्वारी करावयास लाविले, आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हास बाहेर काढून समृद्ध स्थळी आणले. प्रेज द लॉर्ड. अशा सर्व परिस्थितीत असताना देवावरचा विश्वास कमकुवत होऊ देऊ नका. परमेश्वराच्या सानिध्यात राहा. परमेश्वराच्या सर्व परिस्थितीतून काढून समृद्ध स्थळी ठेवणारा असा तो परमेश्वर आहे. आणि जो असं शिकतो परमेश्वराच्या कार्यशाळेत, आत्मिक शाळेमध्ये, परमेश्वर त्याला सर्व विपत्तीपासून तो आराम देतो. प्रेज द लॉर्ड. दावीदाला पहा, सर्व परिस्थितीतून परमेश्वर घेऊन गेला. योसेफाला परमेश्वर सर्व परिस्थितीतून घेऊन गेला, पण त्यांचा शेवट कसा झाला? समृद्धीत झाला. त्यांच्या सर्व चारी बाजूनी शत्रूंपासून आराम दिला दावीदाला. योसेफाला फारोने मिस्र देशाचं प्रमुख असं केलं. प्रेज द लॉर्ड. दानियल सुद्धा परीक्षेतून गेला, सर्व परिस्थितीतून गेला. दानियलला सुद्धा नबुकदनेस्सर याने प्रमुख बनवलं. प्रेज द लॉर्ड. सार्वकालिक जीवनात जायचं आहे तर संकट क्लेश हे आहेतच. प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हणले पहा, प्रेषितांना बोलून धीर देऊन वचन असं लिहिलेलं आहे की धीर दिला गेला आणि म्हटलं की आपल्याला देवाच्या राज्यात अनेक संकटातून जावं लागतं. आपला मेंढपाळ ख्रिस्त त्याच मार्गाने गेला, त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. पण अशा सर्व परिस्थितीत परमेश्वराच्या आत्मिक शाळेमध्ये, आत्मिक कार्यामध्ये शिकणारे, परमेश्वराच्या समागमी राहणारे आपण असलो पाहिजे. म्हणजे परमेश्वर अशा सर्वांस अंतकरण पारखणारा तो परमेश्वर सर्वांस विपत्तकाली आराम देणारा, समृद्धीत घेऊन जाणारा तो परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. पहा यशाया 48:10 आणि 11 वचनामध्ये वचन वाचलं होतं काही दिवसापूर्वी आपण. यशाया 48 अध्यायामध्ये वचन काय म्हणतं पहा. यशाया याचा 48वा अध्याय, यशाया याचा 48वा अध्याय 10 आणि 11 वचन. मी तुला गाळिले आहे पण रुपयाप्रमाणे नव्हे, मी दुःख रूप भट्टीत तुला कसोटीस लावले आहे. पहा परमेश्वर काय सांगतो यशायाद्वारे, यशाया संदेशाद्वारे परमेश्वर जे वचन सांगतो ते सांगतो की मी तुला गाळिले आहे पण रुपयाप्रमाणे नव्हे, मी दुःख रूपी भट्टीत तुला कसोटीस लावलेले आहे. दुःख रूपी भट्टीमध्ये परमेश्वर म्हणतो मी तुला कसोटीस लावलेले असे आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने दुःख रूपी कसोटीस लावलेलं आहे की यासाठी की प्रत्येक निसम पारखून घेतला जावा. लूक शुभवर्तनामध्ये वचन आहे, प्रत्येक जण अग्नीद्वारे शुद्ध केला जाईल. लक्षात ठेवा, आज दुःखातून चाललेला असाल, त्रासातून चाललेला असाल तर परमेश्वराच्या समागमी राहा. विश्वास जळमळीत होऊ देऊ नका. त्याच्यापासून शिका, त्याच्या वचनातून शिका. परमेश्वराला आरोळी द्या. पवित्र आत्म्याला हक्का मारा. ख्रिस्ताच्या नामामध्ये पित्याला हक्का मारा. ती वाणी येईल. तो शिकवेल त्याच्या शास्त्रलेखातून. आणि जे असे शिकतात त्याच्या समागमी राहतात, अशा सर्व परिस्थिती देवाला धन्यवाद देतात. तो त्यांना विपत्तकाली आराम देणारा परमेश्वर आहे. केवळ माझ्या प्रित्यर्थ हे मी करीतो, माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी, माझे गौरव मी इतरांना देत नाही. पहा परमेश्वर यशाया संदेशाद्वारे यशाया 48वा अध्याय 10 आणि 11 वचनामध्ये सांगतो की मी तुला गाळिले आहे. होय, परमेश्वर गाळून घेतो, चाळण लावतो हे माहित आहे. आमोसेच्या 9व्या अध्यायामध्ये परमेश्वर सांगतो पहा मी चाळण लावलेले आहे, गव्हातला एक बारीक दाना सुद्धा मी पृथ्वीवर पडू देणार नाही. होय, आपण देवाच्या राज्याचे ते गहू आहेत, निधन बाजूला आहे. तर सावध राहा, परमेश्वराच्या पवित्र आत्म्यात राहा,
वचनात राहा. त्या सर्व वाईट गोष्टींकडे, वाईट रूढीपरांकडे पाहणारे नाहीत, तर देवाच्या समागमी राहणारे असे बना. त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे वचन शिकणारे, प्रार्थना करणारे आणि आत्मिकतेमध्ये वाढणारे असे बना. परमेश्वर म्हणतो, मी तुला गाळिले रुपयाप्रमाणे नव्हे, मी दुःखरूपी भट्टीत तुला कसोटीस लाविले आहे. रुपयाला कसं गाळलं जातं? एक भट्टीमध्ये, अग्नीमध्ये, तप्त भट्टीमध्ये त्याला गाळलं जातं, तापवलं जातं. ते तसं मनुष्याला निवडणं, पारख करणं हे दुःखरूपी भट्टी आहे. त्यात क्लेश आहे, अनेक प्रकारच्या निंदा असतील, त्रास असेल, पण अशा सर्व परिस्थितीत परमेश्वर तुमच्या समागमी आहे, तुमच्या बरोबर आहे. विश्वास जरा परमेश्वर त्यातून पारखून घेत आहे, यासाठी की माझे गौरव मी असेच कोणाला देत नाही. परमेश्वर म्हणतो, तुमच्या ठाई देवाचं गौरव व्हावं, ख्रिस्तामध्ये गौरव प्रगट व्हावं, म्हणून ती पारखणी चालू आहे. प्रेज द लॉर्ड. केवळ माझ्या प्रित्यर्थ हे मी करीतो, माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी, माझे गौरव मी इतरांस देत नाही. परमेश्वर म्हणतो, माझं गौरव इतरांना देत नाही, माझी अप्रतिष्ठा का व्हावी. म्हणून सर्व दुःख रूपी भट्टीमध्ये सर्वजण परीक्षेमधून बाहेर येणारे ती देवाची मेंढर बनावे, म्हणून अशा परिस्थितीमध्ये आहात. आणि देवाला धन्यवाद द्या. अशा सर्व परिस्थितीत परमेश्वराच्या समागमी राहा. त्याच्या विश्वासापासून डळमळीत होऊ देऊ नका. त्याच्या वचनातून शिका, पवित्र आत्म्याचा बोध घ्या, ख्रिस्तामध्ये पित्याला हाका मारा. विपत्काली तो आराम देणारा असा तो परमेश्वर आहे. जे असे शिकतात, परमेश्वराच्या परीक्षेमधून, त्याच्या वचनातून त्याचा आत्मिक बोध घेतात, सर्व संकटात, अडचणीत देवाला धन्यवाद देतात आणि ख्रिस्ताच्या चित्रतेमध्ये, नम्रतेमध्ये, सौम्यतेमध्ये राहतात, अशा सर्वांना तो आराम देईल. प्रेज द लॉर्ड. पहा, स्तोत्रसंहिता 37 याचं 23 ते 25 वचन काय म्हणतात. स्तोत्रसंहिता 37 याचं 23 ते 25 वचन वाचूया आपण. स्तोत्र 37 23 ते 25. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करीतो आणि त्याचा आयुष्यक्रम त्याला प्रिय आहे. परमेश्वराला माहित आहे की तुमची जर आज गती मंदावलेली आहे किंवा वाढलेली आहे, तुम्हाला ती स्थिर करणं जमत नसेल, तर परमेश्वराला ठाऊक आहे तुमच्या आमच्या आयुष्यक्रमाची गती कुठं जाऊन स्थिर करायची. फिरत राहा परमेश्वराच्या चक्रावर. पहा, इर्मयाच्या 18व्या अध्यायामध्ये परमेश्वर इर्मयाला म्हणतो, कुंभाराकडे जा. आणि जेव्हा तो कुंभाराकडे जातो, तो कुंभार मातीपासून मडके बनवत असतो. एक मडकं माती बनवत असून बिघडतं, परत त्या बिघडलेल्या मातीपासून दुसरं मडकं छान सुंदर बनवतो कुंभार. परमेश्वर म्हणतो, काय इस्रायलचे लोक असे तुमचं जीवन माझ्या हाती नाही काय? फिरत राहा त्या चक्रावर. संकट आहेत, अडचणी आहेत, पण परमेश्वराच्या समागमे राहा. कुंभाराच्या समोर जसं चाक फिरत असतं, ते मातीचं भांड फिरत असतं, मातीचा गोळा फिरत असतो, तो पहा त्याला आकार नसतो, काही आकार नसतो, मातीचा एक गोळा असतो. कुंभार त्या चक्रावर तो मातीचा गोळा फिरून 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 आपल्या हाताने त्याला आकार देतो. आज तुम्ही परमेश्वराच्या सर्व कसोटीमध्ये जर असाल, दुःखामध्ये असाल, क्लेशामध्ये असाल, तर मातीच्या भांड्यासारखे फिरत राहा. परमेश्वर त्याच्या हाताने तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनाला सामर्थ्यवान आकार देईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करीतो आणि त्याचा आयुष्यक्रम त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. जो मनुष्य परमेश्वराच्या गतीनुसार त्याच्या समोर फिरत असतो, त्याच्या समागमे राहतो, तो पडला तरी परमेश्वर त्याला हात देऊन सावरेल. प्रेज द लॉर्ड. याकरता त्याच्या परमेश्वर एक कुंभार आहे, त्याच्या चरणावर फिरत राहा. दोष देणं बंद करा, शिका.
त्याच्यापासून आत्मिकता, आध्यात्मिकपणा, पवित्र आत्म्याची मैत्री जोडा, वचनात रममाण राहा, फिरत राहा. आणि जो असं गतीने फिरतो पहा, त्याची गती स्थिर करतो परमेश्वर. आणि तो पडला तरी परमेश्वर त्याला हात देऊन सावरतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी धार्मिक निराश्रित झालेला व त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिलेली नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, मी तरुण होतो आणि म्हातारा झालो. मी तरुण होतो, आता म्हातारा झालो. हे दाविदाचं स्तोत्र आहे 37. त्यात म्हणतो की दावीद, मी तरुण होतो आणि म्हातारा झालो, तरी धार्मिक निराश्रित झालेला व त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिलेली नाही. परमेश्वर अशा सर्वांना, जे त्याच्या धार्मिकतेमध्ये धार्मिक बनत आहेत, त्याच्या चाकावर फिरत आहेत, आपल्या मातीच्या गोळ्याला तो आत्मिक आकार यावा म्हणून, प्रेज द लॉर्ड, ख्रिस्ताचा आत्मिक आकार यावा म्हणून त्याच्या चक्रावर जे फिरत आहेत, त्याच्या हाताने आपल्या जीवनाला आकार देऊन घ्या. बना त्याच्या आत्मिक पुरुषासारखं. खाली पडला तरी परमेश्वर त्याच्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुम्हाला सावरेल. आणि असे जे धार्मिक आहेत, त्याच्या चक्रावर फिरणारे, परमेश्वराकडून शिकणारे, पहा, त्यांसाठी वचन काय सांगते की धार्मिक निराश्रित झालेला व त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर धनवान आहे. ख्रिस्त आपणासाठी दरिद्री झाला यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान बनावं. त्याच्याकडे सार्वकालिक जीवनाची संपत्ती आहे. त्याच्याकडे काही कमी नाही, भरपुरी आहे. त्याच्याकडे भरपूर आशीर्वाद आहेत, भरपूर आत्मिक दान आहेत. त्याकडे मागणारे बना. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. होय, सर्व प्रसंगामध्ये परमेश्वराच्या समागमी राहा, त्याच्या चाकावर फिरत राहा. कुंभारासमोर जसा मातीचा गोळा त्या चक्रावर फिरत असतो, बिघडलं तरी ते कुंभार त्या बिघडलेल्या मातीच्या गोळ्यापासून नवीन पात्र बनवतो, त्याला हाताने आकार देतो. तसं परमेश्वर तुमचं जीवन बदलू शकणार नाही काय? सर्व संकटात, विपत्तकाली तो तुम्हाला आराम देईल. त्याच्या धार्मिकतेमध्ये बदला, त्याच्या चक्रावर फिरत राहा, त्याच्या समागमी राहा, त्याच्या अहोरात्र शास्त्रलेखात रममाण राहा, त्याच्या वाणीचे भुकेले बना, हाका मारा, पवित्र आत्म्याशी मैत्री जोडा, वचना व आत्मिक अर्थ त्या वचनाचा समजून घ्यायला भुकेले ताणेले बना. प्रेज द लॉर्ड. पहा, असा मनुष्य विपत्तकाली आराम, अशा मनुष्यास विपत्तकाली तो आराम देईल. जो मनुष्य त्याच्या चाकावर फिरत राहतो, त्याच्या समागमे राहतो, त्याच्या वचनात राहतो आणि पडला तरी कोणाला दोष देत नाही, देवाला दोष देत नाही, आस्था धरतो, पश्चाताप करतो, प्रार्थना करतो, इतरांकरता करतो, स्वतः करता करतो, चांगलं पेरत राहतो, परमेश्वर त्याला आराम देतो. प्रेज द लॉर्ड. पहा, याकोब सुद्धा त्याच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये वचन नमूद आहे. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 12 ते 18 वचन काय सांगतं पहा. 12 ते 18 वचनामध्ये वचन काय सांगतं आपण पाहूया. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 12 ते 18 वचन काय वचन सांगतात पहा. जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्या देवाने देऊ केलेला जीवनी मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. प्रेज द लॉर्ड. परीक्षेमध्ये दोष देणं बंद करा. इयोबाला डोक्यापासून नखशिकांत आजारी होता, त्याने देवाला आपल्या मुखातून कुठल्याही प्रकारे दोष दिला नाही, पाप केलं नाही. शेवटपर्यंत तो विश्वासू राहिला, देवासंगती बोलत राहिला, पश्चाताप केला. त्याचं जीवन परमेश्वराने बदललं. पहिल्यापेक्षा कितीतरी पट त्याला दिलं.
जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपल्यावर प्रीती करणाऱ्या देवाने देव केलेला जीवनी मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. तो जीवनी मुकुट परीक्षेत उतरलेल्या लोकांस आणि स्थिर राहणाऱ्या लोकांस, धीर धरणाऱ्या लोकांस, विश्वास धरणाऱ्या लोकांस असा ठेवलेला आहे. जेव्हा तुम्ही परीक्षेतून धीराने, विश्वासाने, देवाच्या सामर्थ्याने बाहेर पडता, हे जीवन हे परीक्षा आहे. इथं मोह आहे, पाश आहे, मृगजळ आहे, दोष आहे, निंदा आहे, दुष्ट कानाशी बोलत आहे. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून परीक्षेमध्ये विश्वासू बना, धन्यवाद द्या, दोष देणं बंद करा, प्रार्थना करा, आस्था धरा, विश्वास धरा आणि त्या परीक्षेतून बाहेर पडल्यानंतर जीवनी मुकुट सर्वांकरता ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात पाडले असे त्याने म्हणू नये. जेव्हा परीक्षेत पडता, खाली पडलं जातो आपण, तेव्हा देवाने, मनुष्याने, इतरांनी, पालकाने किंवा माझ्या आई वडिलांनी, भावाने, मित्रांमुळे परीक्षेत पडलो आणि खाली पडलेलो आहोत असं म्हणणं बंद करा. देवाला दोष देणं, इतरांना दोष देणं बंद करा. अशा परिस्थितीत मुख गिळून गप्प राहा आणि देवाच्या चक्रावर फिरत राहा, विश्वासाने, धीराने, प्रीतीने, आस्थाने, पश्चातापाने. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही, कारण तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. परमेश्वर कोणाला मोहात नाही पाडत. तर मनुष्य मोहात कसा पडतो पहा. तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढलेला व भुलवलेला असा मोहात पडतो. मनुष्य कसा मोहात पडतो पहा. वासनेने ओढलेला व भुलवलेला. दैहिक वासना, डोळ्याच्या वासना, मनाच्या वासना, पैशाची भूक, या सर्व गोष्टीने सैतान, डेविल प्रलोभन ठेवतो आणि मनुष्य काय करतो, ओढला जातो. ओढलेला व भुलवलेला असा मोहात पडतो पहा. मग वासना गर्भवती होऊन पापास जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. प्रेज द लॉर्ड. मोहात पडल्यानंतर पहा, वासना गर्भवती होऊन पापास जन्म देते, पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. या मरणावर ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. लक्षात ठेवा, परीक्षेतून जीवनी मुकुट मिळवायचा आहे तर धीराने, विश्वासाने राहा. देवाला, इतरांना दोष देणं बंद करा. सर्व विपत्तीतून काढणारा तो परमेश्वर आहे. जेव्हा विपत्तीत असता, विशेषतः मुखावर आवर घाला. जेव्हा तुम्ही संपन्न असता तेव्हा सुद्धा आपल्या मुखावर, कृतीवर आळा घाला. स्थिर राहा. आणि सर्वातून वाचण्यासाठी ख्रिस्ताने मत्ते 26:41 मध्ये सांगितले की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा, निरंतर प्रार्थना करत राहा. आत्मा उच्च काय करा, पण देह अशक्त आहे. देहाच्या अशक्तपणावर विजय मिळवायचा तर त्याच्या शक्तीने शक्तिमान म्हणा, त्याच्या प्रार्थनेत राहा, वचनात राहा, त्याच्या समागमे राहा, त्याच्या चक्रावर फिरत राहा. प्रेज द लॉर्ड. असा मनुष्य विपत्काली आराम मिळेल. अशा मनुष्यास विपत्काली आराम देशील असं देवाचं वचन सांगतं. कुठल्या मनुष्यास? जे असे विश्वासात, धीरात, परीक्षेत स्थिर राहतात, आपल्या मुखाने, कृतीने देवाला, इतरांना दोष देत नाहीत. पहा, स्तोत्रसंहिता 94 याचं 12 ते 14 वचन काय म्हणतं. शेवटची 2 वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 94, स्तोत्रसंहिता 94, स्तोत्रसंहिता 94 अध्याय याचं 12 ते 13 वचन काय म्हणतात पहा. स्तोत्र 94. हे परमेशा ज्या मनुष्या तू शिस्त लावितोस. पहा वचन काय सांगतं, कान देऊ नये का. हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावितोस,
ज्याला तू आपल्या धर्मशास्त्रातून शिकवितोस तो धन्य, तो आशीर्वादित आहे. कोण? ज्याला परमेश्वर आपल्या धर्मशास्त्रातून शिकवतो आणि शिस्त लावत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या चक्रावर फिरत राहा. फटके पडत आहेत का? फिरत राहा. दोष देणं बंद करा इतरांना, देवाला. ते आशीर्वादित आहेत ज्यांना परमेश्वर शिकवतो त्याच्या धर्मशास्त्रातून आणि शिस्त लावतो. 13 वचन काय म्हणतं पहा, अशा मनुष्यास तू विपत्तीकाली आराम देशील आणि तोवर दुर्जनांकरता खाच खणली जाईल. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, तो आपले वतन सोडून देणार नाही, त्याच्या धर्माच्या न्याय धर्माच्या पक्षाचा होईल आणि सात्विक मनाचे सर्वजण तो अनुसरतील. प्रेज द लॉर्ड. जे परमेश्वरापासून शिक्षण प्राप्त करतात, त्याच्या चक्रावर फिरत राहतात, त्याच्या शिस्तीत राहतात, त्यांना तो विपत्काली आराम देईल. प्रेज द लॉर्ड. जे परीक्षेमध्ये टिकून राहतात, विश्वासात, धीरात, धन्यवाद देत राहतात, प्रार्थना करतात, आस्था धरतात, पश्चाताप करतात, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करत नाहीत, त्यांना तो विपत्काली आराम देतो. प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वरा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावितोस, ज्याला तो आपल्या धर्मशास्त्रातून शिकवितोस, तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. ज्याला परमेश्वर शिस्त लावत आहे आणि ज्याला तो शिकवत आहे. बाप त्याच मुलांना काठी मारतो जे घरातले आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाच्या घरातले आहात, तो शिस्त लावत आहे. तर पहा, हे परमेश्वरा, ज्या मनुष्यास तू शिस्त लावितोस, ज्याला तो आपल्या धर्मशास्त्रातून शिकवितोस, धन्य. अशा मनुष्यास तू विपत्काली आराम देशील आणि तोवर दुर्जनांकरता खाच खणली जाईल. कारण परमेश्वर आपल्या लोकांस त्याग करणार नाही, तो आपले वतन सोडून देणार नाही. पहा, या जगामध्ये जीवनामध्ये जगत असताना ख्रिस्त या क्लेशातून, सर्व त्रासातून गेला, वधस्तंभ सहन केला, मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला, त्याच वाटेने आपण जाणारे असलो पाहिजे. जोपर्यंत आपण शिकत आहोत, परमेश्वराकडून पायते लिहिले की शिस्त लावितोस. परमेश्वराकडून शिस्त जो लावत आहे ती शिकत आहोत आणि धर्मशास्त्रातून शिकत आहोत परमेश्वरापासून. आपलं आयुष्य आपण असं व्यतीत करत आहोत, तो विपत्काली आराम देईल. येणाऱ्या पृथ्वीच्या परीक्षा प्रसंगापासून, न्यायाच्या दिवसापासून तो तुम्हाला आराम देईल. तोपर्यंत दुर्जनांकरता खाच खणली जाईल, म्हणजे ते नरकाची तयारी केली जाईल. प्रेज द लॉर्ड. याकरता या जीवनामध्ये त्याच्याकडून जी शिस्त लावत आहे ती शिकून घ्या, त्याच्या धर्मशास्त्रात शिका आणि त्याच्या वाणीमध्ये चाला. ते सर्वजण आशीर्वादित आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि जी क्लेशात आहेत, संकटात आहेत, अंधकारात आहेत, त्यासाठी प्रार्थना करा, प्रभूची प्रार्थना करा, ख्रिस्ताची प्रार्थना करा की त्यांचं सुद्धा तारण व्हावं. प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वरा, ज्या मनुष्यास तो शिस्त लावितो, ज्याला तो आपल्या धर्मशास्त्रातून शिकवितो, तो धन्य. अशा मनुष्यास तो विपत्काली आराम देशील आणि तोवर दुर्जनांकरता खाच खणली जाईल. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, तो आपले वतन सोडून देणार नाही. तो कधीच आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, सोडून देणार नाही. आज शिस्त लावणं चालू आहे काय? धर्मशास्त्रातून तो शिकवत आहे का? तर तुम्ही आशीर्वादित आहात. तो तुमचा त्याग करणार नाही, तो आपला त्याग करणार. जे त्याच्या शिस्तीमध्ये वाढतात त्यांचा तो त्याग करणार नाही, तो आपलं वतन सोडून देणार नाही. आणि जे असे शिकतात, परमेश्वराच्या चक्रावर फिरत राहतात, त्याच्या समागमे राहतात, ते आशीर्वादित आहेत. स्तोत्र 65 याचं 4थं वचन काय म्हणतं? शेवटचं वचन वाचूया. स्तोत्र संहिता 65 4. दाविदाचे संगीत स्तोत्र आहे. स्तोत्र 65च्या तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस. पहा, तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्या सानिध्य आणतोस, तो धन्य. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. प्रेज द लॉर्ड. ज्यांना परमेश्वर निवडून घेतो, अशी शिस्त लावतो, आपल्या धर्मशास्त्रातून शिकवतो, ते धन्य आहे, ते आशीर्वादित आहे. कारण की त्याने आपल्या अंगणात राहण्याकरता त्यांना निवडून घेतलेलं आहे.
त्याच्या पवित्र स्थानी, त्याच्या पवित्र नगरामध्ये, स्वर्गामध्ये राहण्याकरता त्यांना निवडून घेतलेलं आहे. ते उत्तम पदार्थाने तृप्त होतील, त्यांच्या भुका तहान्या भागवल्या जातील, त्यांच्या डोळ्याचे आसव पुसले जातील. प्रेज द लॉर्ड. कारण की शुद्ध व्हावं, ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखं व्हावं, आपल्या समागम राहावे ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. त्या राज्यामध्ये आपण प्रवेश करावा ही परमेश्वराची इच्छा आहे. तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्या सानिध्यात आणि तोच तो धन्य. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभाने आम्ही तृप्त हो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या पवित्र मंदिरातील लाभाने तृप्त केले जातील जे त्याच्या समागमे राहतात, ज्याला परमेश्वर निवडतो. आज जर परीक्षेमध्ये आहात, त्रासामध्ये आहात, तर शिका, परमेश्वरापासून शिका. पवित्र आत्म्याद्वारे बायबल वाचायला शिका, त्याचा आत्मिक अर्थ शिका, त्याच्या समागमे राहा. परमेश्वर ज्याला निवडून घेतो ते धन्य आहे, आशीर्वादित आहे. ज्यांना शिस्त लावतो, धर्मशास्त्रातून शिकवतो. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकण्याच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सहभागिता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेकरता, समय करता आम्हा तू एकत्र आणलं ख्रिस्त, त्याला त्याबद्दल धन्यवाद देतो. ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, पुष्पा आहेत, तसेच तो अमित हिवाळे आहेत, सिस्टर आहेत, अमित हिवाळ्यांचं कुटुंब आहे, तसेच तो ऑनलाईन जेवढे पाहतील, आमचे शेजारचे, त्याचे लहान लेकरं, त्यांचे नातेवाईक, आमच्या घरातील या सर्व लोकांना ख्रिस्तामध्ये या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आशीर्वादित कर. त्यांचं जीवन तुझ्या प्रकाशाद्वारे बदल. तुझ्या चक्रावर फिरणारे, अहोरात्र तुझ्या शास्त्रात रममान होणारे, पवित्र आत्म्याद्वारे शिकणारे, तुझी वाणी त्यांस प्राप्त झालेली अशी ख्रिस्तामध्ये प्रत्येकास तू बनव. या जगातील मोह, पाप, संकट, दुःख, क्लेशात सर्वांना विश्वासात, तुझ्या सामर्थ्यात, धीरामध्ये ख्रिस्तात दृढ ठेव. रात्रीच्या वेळी असंच जागृत ठेव. प्रत्येकाच्या मुखी सुंदरचं अन्न दे, त्यांना खाऊन शक्ती सामर्थ्य दे, शिक्षणाच्या कार्यासाठी कार्य कर. पावसाच्या दिवसामध्ये जे अडकलेले आहेत, पुरामच्या परिस्थितीत त्यांचा सांभाळ कर. जिथं अजूनही पाऊस नाही तिथे ख्रिस्तामध्ये पाऊस दे. सर्व नेते, सर्व राज्याचे मुख्यमंत्री यांना तुझ्या हाती देतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाईत तू घाल. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे. ज्यांना निवारा नाही त्यांना ख्रिस्तामध्ये निवारा दे. सर्व सेवकांना पवित्र आत्म्याच्या आशेमध्ये, सामर्थ्यामध्ये घाल. सर्व छळामध्ये स्थिर राखण्याचा विश्वास, सामर्थ्य, धीर त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये घाल. जे शिकत आहेत त्यांना तू ख्रिस्तामध्ये ज्ञान दे, बुद्धी दे. आणि ज्यांना बोलता येत नाही ख्रिस्तामध्ये आत्मिक वाचा दे. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहेस, त्याबद्दल ख्रिस्ताच्या तुला धन्यवाद देतो. आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रचना कर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, सुखात राहा, प्रार्थनेत राहा, ख्रिस्ताच्या विश्वासात राहा. आमेन.